हॅलो एव्हरीवन. सो फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो होतो. यात्री निवासमध्ये एका ओळखीच्या गुरुजींमुळे आम्हाला 2 रूम बुक करता आल्या. सो या आहेत त्या रूम. खूप छान होत्या, स्वच्छ होत्या आणि वन डे स्टेसाठी बेस्ट होत्या. याचे चार्जेस तुम्हाला तिथे गेल्यावरच कळतात आणि ऑनलाईन बुकिंग पण तुम्ही नाही करू शकत. तिथे गेल्यावरच त्या रूम जशा अवेलेबल असतील तशा ते प्रोव्हाइड करून देतात. सो आराम केल्यानंतर रात्रीचं जेवण आम्ही अन्नछत्रमध्येच करायचं ठरवलं. महाप्रसाद असतो तिथे. सो आम्ही तिथे महाप्रसादासाठी रात्री गेलो. तिथे पण खूप प्रचंड गर्दी होती. महाप्रसाद खूप टेस्टी होता. सगळ्यांना खूप आवडला. सगळ्यांनी पोट भरून तिथे महाप्रसाद खाल्ल्यानंतर रात्री रूमवरती जाऊन आम्ही मस्त झोपलो, कारण सकाळी जाऊन आम्हाला काकड आरती अटेंड करायची होती. सो सगळ्यांनी मस्त जेवून आराम केला आणि सकाळी उठून मस्त आवरलं. साडी वगैरे वेअर केली होती मी तर. सो तिथे गेल्यावरती मंदिरात कळालं की 4:30 वाजताच काकड आरती झाली होती, कारण आम्ही 5:30ला मंदिरात पोहोचलो होतो आणि गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती. पण दर्शन खूप छान झालं. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं. एकदम मस्त वाटत होतं. स्वामींचा जप करत करत लोक लाईनमध्ये उभं राहून स्वामींचं दर्शन घ्यायला खूप छान वाटत होतं. तिथल्या वाईब्सच एकदम वेगळ्या होत्या. सो श्री स्वामी समर्थ. स्वामी असेच तुम्ही आमच्या नेहमी पाठीशी राहा. सो इथलं दर्शन झाल्यावरती आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या आणि थोडीशी शॉपिंग केली बाहेरच आणि नंतर रूमवर जाऊन थोडासा आराम केला, कारण आम्हाला पुढे गाणगापूरला जायचं होतं. सो आराम केला. सगळे झोपले होते तेव्हा मी गॅलरीत जाऊन थोडंसं माझे शूट केलं, कारण मी साडी वेअर केली होती आणि एकही व्हिडिओ शूट केला नव्हता मंदिराच्या दर्शन घेताना. सो ही साडी ग्रीन कलरची मी नेसली होती आणि मस्त सिंपल लुक केला होता. खूप छान वाटत होतं स्वामींच्या दरबारात असं साडी वगैरे नेसून त्यांच्या दर्शनासाठी जायला. आम्ही नंतर पुढच्या प्रवासाला निघालो. चेंज वगैरे केलं आणि गाणगापूरमध्ये पोहोचलो. तिथेही खूप गर्दी होती गुरुवार असल्यामुळे. खूप छान दर्शन झालं तिथे पण. मस्त वाटलं. मी तर पहिल्यांदाच गेली होती. सो असा होता आमचा सगळा तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरचा प्रवास.